हॅलो मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन सुवर्ण संधी घेऊन आलोय. या सत्रामध्ये आज बघा, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विद्यालय लातूर या ठिकाणी काही वॅकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. सरळ सेवेमार्फत एक्झाम होणार आहे आणि सीबीटी बेस आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. साधारण जर बघितलं आपण जनरली TCS जसा पॅटर्न असतो त्या पॅटर्नची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. नेमकं काय काय आहे चला तर जाणून घेऊया सगळ्याच्या सगळं. एकूण पद हे सगळ्याच्या सगळे पद गट ड या पदातील असतील. निवड प्रक्रिया ही 100% ऑनलाईन संगणक परीक्षा जी आहे सीबीटी त्याच्यावरती आधारित आहे. आणि वेतन श्रेणी जो आपल्याला अत्यंत महत्वाचा वाटणारा मुद्दा आहे तो म्हणजे वेतन श्रेणी 15,000 पासून तर 47,600 म्हणजे S3 मधला बँड आहे. साधारण एवढी सॅलरी या ठिकाणी जे आहे ते असणार आहे. मग ओव्हरऑल पद कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कक्ष सेवक जे आहेत ते 36 पद आहेत. शिपाई या पदाची 10 पद. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर लॅब टेक्निशियन ज्याला म्हणतो आपण त्याचे 9 पद. बाह्य रुग्ण विभाग सेवक 5 पद. पहारेकरी 5 पद आणि या व्यतिरिक्त एक एक 2-2 पद बाकीचे पण आहेतच. ठीक आहे, हे 65 प्लस जवळपास अप्रॉक्स म्हटलं तरी 70-75 पदांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्वाचं आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे. सरळ सरळ 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. 10वी परीक्षा. मग याला अप्लाय कुणीही करू शकतं. तुमची जर 10वीची परीक्षा तुम्ही पास केलेली असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. साधारण वयोमर्यादा 20/8/2026 पर्यंत साधारण किमान 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत खुला प्रवर्ग यांच्यासाठी. जर मी म्हटलं समजा मागासवर्गीय असेल तर कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 43 वर्षांपर्यंतची एज लिमिट चालते. राज्य शासनाच्या GR नुसार 2 वर्ष शिथिलता लागू केली जाते. ठीक आहे, या व्यतिरिक्त आता हे सीबीटी काय असणार आहे. मग एकूण प्रश्न किती असणार, परीक्षेचं स्वरूप काय असणार ते सगळं एक इत्यंभूत माहिती समजून घेऊ. एकूण 100 प्रश्न असणार आहेत. त्यासाठी एका प्रश्नासाठी 2 गुण या पद्धतीने ओव्हरऑल 200 गुण असणार आहेत, मार्क असणार आहेत. आणि यासाठी 120 मिनिटांचा वेळ जो आहे तो आपल्याला यासाठी दिला जाणार आहे. म्हणजे 120 मिनिटांचा वेळ असणार आहे. त्याच्यामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि 100 प्रश्नांसाठी साधारण प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 200 गुणांचा पेपर या ठिकाणी असणार आहे आणि सगळं ऑनलाईन असणार आहे. अत्यंत महत्वाची सूचना, अनिवार्य वेळबद्ध विभाग म्हणजे काय, सेक्शनल टायमिंग असणार आहे. प्रत्येक विषयाला ठरवून दिलेला टायमिंग असेल तोच टायमिंग या ठिकाणी राहील. 4 गटांमध्ये असतील ABCD अशा विभागामध्ये. प्रत्येक गटासाठी 25 प्रश्न असतील, 30 मिनिटं वेळ असेल. एका सेक्शनची वेळ संपल्यानंतरच पुढील गट उघडेल आणि मागील गटातील उत्तरे बदलता किंवा बघता येणार नाही या पद्धतीने. मग असे 4 घटक कोणते कोणते आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा आहे. 25 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत मराठी भाषेचे आणि 50 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहे. इंग्रजी भाषेचे 25 प्रश्न आणि 50 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहे. सोबत सामान्य ज्ञान ज्याला इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी हे सगळेच्या सगळे प्रश्न 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. आणि रिझनिंग जे आहे ते रिझनिंग साधारण 25 प्रश्न 50 मार्कांसाठी जे आहे ते विचारलं जाणार आहे. मग जर मी म्हणले समजा ओव्हरऑल 100 प्रश्न आणि 200 मार्क्स या पद्धतीने असणार. परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये आयोजित झाली तर अशा केसमध्ये TCS कंपनीच्या सूत्राचा वापर काठिण्य पातळी समान ठेवण्यासाठी नॉर्मलायझेशन जे म्हणतो आपण ते नॉर्मलायझेशन या ठिकाणी असणार आहे. मिळालेले नॉर्मलाइज गुण जे आहेत ते अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जातील. सगळ्यात महत्वाचं MCQच असणार आहे याच्यामध्ये. आणि चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह मार्कांबाबत उल्लेख अजून तरी केलेला नाही जाहिरातीमध्ये, पण पुढे आपल्याला तो बघायला भेटेल. सध्या तरी तो मेन्शन नाहीये. साधारण परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी 1000 रुपयांची फीस आहे आणि बाकीच्या सगळ्यांसाठी 900 रुपयांची फीस जी आहे ती या ठिकाणी आहे. माजी सैनिकांना शुल्क माफ आहे. शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीने भरता येईल आणि परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असेल. यानंतर अर्ज सुरू होत आहे 20 ऑगस्ट पासून, म्हणजे आजपासूनच अर्ज सुरू होत आहे 20 ऑगस्ट 2026. त्यानंतर 10 सप्टेंबर 2026 ही लास्ट डेट आणि लास्ट वेळ असणार आहे. परीक्षाची दिनांक आणि प्रवेश पत्र वगैरे जे आहे याच्याबद्दल अजून काही सांगितलेलं नाही, ते सांगितलं जाईल. सो ओव्हरऑल या पद्धतीने हा फॉर्मॅट असणार आहे. अप्लाय कुठे करायचं सर. अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यानंतर कागदपत्र आवश्यक कोणते लागणार आहेत. 10वीची मार्कशीट असणार आहे, प्रमाणपत्र आणि गुण, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही पण लागेल.
जातीचा दाखला व नॉन क्रिमिलियर लागू असेल तर अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, दिव्यांग किंवा माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी, आणि ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड ज्याला म्हणतो आपण, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण असली पाहिजे. आणि अप्लाय कसं करायचं आहे, www.vdgmclatur.org या साईटवरती तुम्हाला जायचं आहे. तिथे करिअर्स मध्ये जा आणि तिथे तुम्हाला जी लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा. एवढी प्रोसेस करणं अवघड वाटत असेल तर सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, एक लिंक दिलेली आहे तेवढ्या लिंकवर क्लिक करायचा आणि अप्लाय करून टाका. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीचा फॉर्म आहे. बर सर, मग ह्या परीक्षांची तयारी कशी करायची, नेमका काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे काय नाही, याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्या समोर येईल. आज किंवा उद्यामध्येच याचा व्हिडिओ येईल. पूर्ण स्ट्रॅटेजी आणि कशा पद्धतीने जायचं आहे या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये होतील. नीट पुढच्या व्हिडिओला पण तुम्हाला बघायचं आहे. हे करण्यासाठी काय करा तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून उद्या जे शेड्यूल होईल, जे नवीन कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे याबद्दलचा जर व्हिडिओ आला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. ओके, सो ही होती माहिती अत्यंत महत्वाची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10वीच्या परीक्षेवर बेस ही परीक्षा असणार आहे. म्हणजे 10वी बेस म्हणजे सिलेबस पण एकदम सोपा आहे. या पद्धतीने तयारीला लागा, चांगलं कामाला लागा, लवकरात लवकर याच्यातून सिलेक्शन घ्या. धन्यवाद.